नमस्कार. सातारा आवाजच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो. सातारा नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख शहाजी वाठारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज करंजे प्रभाग क्रमांक 7 येथे धडक कारवाई करण्यात आली. ज्या नागरिकांनी पाण्यासाठी मोटारी लावल्या होत्या अशा नागरिकांच्या मोटारी आता पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जप्त केलेल्या आहेत. खरं तर प्रतिबंधात्मक स्वरूपातली ही कारवाई आज करण्यात आलेली आहे. मात्र यापुढे जर मोटारी अशा सुरू ठेवाल तर आपल्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील पाणी पुरवठा विभागाचे साहेब शहाजी वाठारे यांनी दिलेला आहे. खरं तर साताऱ्यामध्ये पाणी आहे का अशा अनुषंगानं गुरुच्या गप्पा तसेच सातारा आवाजनं मोहीम सुरू केलेली आहे. या अनुषंगानं खरं तर सातारा नगर परिषदेच्या माध्यमातून तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीनं होत असलेला पाणी पुरवठा, पाणी वितरण आणि एकूणच व्यवस्थेबद्दल काय नेमकं सुरू आहे याचा वस्तुपाठ सातारा आवाजच्या माध्यमातून आपण सातारावासियांच्या समोर मांडत आहोत. याच अनुषंगानं आज या संदर्भातली माहिती मिळाल्यानंतर आपण करंजे प्रभाग क्रमांक 6 मध्ये गेलेलो होतो. या ठिकाणी नेमकं काय कारवाई दरम्यान झालं हे आता आपण पाहूया. पाणी पहिलं प्रेशर आणून दाखवून काय नाही आणून दाखवावं तर मुंबई काढावं पाणी पण असं सगळं इकडचं लाईनीचं पाणी त्या पोलीस हेडक्वार्टरच्याकडे पळवलेलं आहे. काय उपयोग नाही साहेबांचा यात काही उपयोग नाही, काही काम जमत नाही यांना. आम्ही अक्षरशः बाबू मारण्याला बी कंप्लीट केलेली आहे यांची. इथं हे करा, इथनं लिफ्ट करा, डायरेक्ट इथं कनेक्शन साहेब अजून वरचा टप्पा नाही चालू केला, खालचा वॉल दाबलं का नाही पाणी डायरेक्ट लावून सगळ्यांना पाणी इथं आलं तर सगळ्यांना काय म्हणाले मग सगळ्यांना पाणी येईल. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवरती सातारा नगरपालिकेमार्फत करंजे भागात आज मोटर जप्तीचा ड्राईव्ह घेण्यात आला. सातारा नगरपालिकेचा पाणीपुरवठा विभाग या कारवाईत सहभागी होता. यामध्ये सातारा नगरपालिकेमार्फत कास आणि शहापूर या 2 योजनेमार्फत पाणीपुरवठा केला जातो. परंतु करंजे भागात काही दिवसापासून पाण्याच्या तक्रारी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. सदर ठिकाणी शहापूर योजनेचे पाणी देऊन सुद्धा पाण्याच्या तक्रारी असल्यामुळे नाईलाजास्तव नगरपालिकेला मोटर जप्तीची कारवाई करत आहे. नागरिकांनी नगरपालिकेतर्फे हे आवाहन आहे की नागरिकांनी मोटर डायरेक्ट नळाला न लावता आपल्या बकेटमध्ये घेऊन नळात मोटर लावावी, जेणेकरून ग्रॅव्हिटीचे जे पाणी आहे पूर्णपणे लोकांना फोर्स येईल. जे चढाच्या भागातल्या लोकांना प्रॉब्लेम येतो तो येणार नाही. नागरिकांना हेच आव्हान आहे की या जप्तीच्या कारवाईला विरोध न करता आपल्या मार्फत नगरपालिकेला सहकार्य करावे, जेणेकरून सर्व लोकांना करंजे भागातील सर्व लोकांना पाणी पुरवठा सुरळीत होईल. या भागातल्या नागरिकांना किती वेळ पाणी येतं? साधारणतः ही नवीन लाईन जोडल्यापासून 1.5 तास पाणी ह्या भागात दिलं जातं. 45 मिनिटं वरील भागात, 45 मिनिटं खालील भागात, म्हणजे भैरोबा पटांगणाच्या खालील भागात 45 मिनिटं पाणी दिलं जातं आणि वरील भागात 45 मिनिटं पाणी दिलं जातं. नागरिकांना मोटर लावायची वेळ काय येते, कारण काय या ठिकाणी प्रॉब्लेम हा आहे की लोकांना डायरेक्टली वरच्या टाकीमध्ये पाणी पडण्याची अपेक्षा आहे, परंतु सदर पाणी ग्रॅव्हिटी न असल्यामुळे
नगरपालिका हे जोत्याच्या लेवलपर्यंत पाणी देण्यास बंधनकारक आहे. ते पाणी पूर्णपणे लोकांना प्रेशरने येईल, परंतु लोकांनी डायरेक्ट जर नळाला मोटर लावल्यास सदर लाईन चार्ज पूर्ण होण्यास प्रॉब्लेम येतो व लाईन एअर जास्त पकडते, त्यामुळे चढाच्या भागात पाणी पुरवठा सुरळीत होऊ शकत नाही, सुरळीत होत नाही. प्रभाग क्रमांक 6 येतो ना, हा प्रभाग क्रमांक 6 आहे. तर या ठिकाणी पाणी व्यवस्था करण्यासाठी म्हणजे साठवण टाक्या किती आहेत आणि किती क्षमतेच्या आहेत? सदर पाणी पुरवठा हा सुरुवातीला MGPच्या तालुका पोलीस स्टेशन टाकीमधून देण्यात येत होता, परंतु तालुका पोलीस स्टेशन टाकीचे पाणी कमी प्रमाणात पडत असल्यामुळे शहापूर योजनेचे पाणी या पारावरच्या भागात जोडण्यात आलेलं आहे. 1 महिन्याबरोबर हा भाग जोडण्यात आलेला आहे. त्यानंतर ह्या भागात पाणी पुरवठा संध्याकाळच्या सत्रात चालू करण्यात आला. संध्याकाळ सत्रात चालू करून सुद्धा पाण्याची ओरड चढाच्या भागामध्ये जास्त प्रमाणात होत असल्याच्या तक्रारी नगरपालिकेला प्राप्त होत आहेत. त्यामुळं की नगरपालिकेनं नाईलाज असतो मोटरवरती कारवाई, जप्तीच्या कारवाई करावी लागत आहे.